मध्यरात्री दाराची कडी वाजली. उघडताच संपूर्ण बंगल्याला बाहेरून असं भयानक प्रकार. पायाखालची जमीन सरकली. नेमकं त्या रात्री असं काय घडलं होतं की साधं एक घर क्षणात भीतीच्या सावटाखाली गेलं. हा प्रकार ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. त्या रात्री गाव पूर्णपणे शांत होतं. थंडीचा कडाका इतका होता की बाहेर कुत्रे सुद्धा भुंकायला तयार नव्हते. प्रत्येक घरात दिवे विझलेले, लोक गाढ झोपेत. पण या शांततेच्या पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं. याची कल्पनाही कुणाला नव्हती. त्या बंगल्यातील कुटुंबही दिवसभराच्या कामानंतर शांत झोपलं होतं. घरात वृद्ध आई, तरुण दाम्पत्य आणि लहान मुलं होती. सगळं काही नेहमीसारखंच होतं. पण अचानक रात्री 12 वाजताच्या सुमारास एक विचित्र आवाज ऐकू आला. टक टक टक. सुरुवातीला तो आवाज हलकासा होता. घरातील एका सदस्याला वाटलं कदाचित वारा असेल किंवा दरवाजा नीट बंद नसेल. पण काही क्षणातच आवाज वाढायला लागला. आता तो स्पष्टपणे दारावर कुणीतरी ठोठावत असल्यासारखा वाटत होता. त्या व्यक्तीच्या मनात शंका निर्माण झाली. एवढ्या रात्री कोण येईल आणि एवढ्या जोरात दार का वाजवेल? तो हळूच उठला. घरातील इतरांना उठवावं का असा विचार त्याच्या मनात चालू होता. पण उत्सुकता आणि भीती यांच्यामध्ये अडकलेला तो माणूस सावधपणे दरवाजाकडे गेला. त्याने कान लावून बाहेरचा आवाज ऐकायचा प्रयत्न केला. काही क्षण शांतता आणि पुन्हा टकटक. आता त्याचा धीर सुटायला लागला. तरीही त्याने धाडस केलं. हळूहळू हात पुढे केला आणि कडी उघडली आणि दरवाजाचा थोडासा भाग उघडताच त्याचे डोळे विस्फारले गेले. बाहेर जे दिसलं ते कुणालाही आयुष्यभर विसरता येणारं नव्हतं. अंधारात उभे होते काही सावलीसारखे आकृत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कापड बांधलेलं, डोळ्यात विचित्र चमक, हातात काहीतरी जड वस्तू. तो काही प्रतिक्रिया देण्याआधीच दरवाजा पुन्हा उघडला गेला. त्या सगळ्यांनी एकाच वेळी आत घुसण्याचा प्रयत्न केला. घरातील शांतता एका क्षणात तुटली. घरातील महिलांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. मुलं घाबरू लागली. काय चाललंय हे कुणालाच समजत नव्हतं. पण एक गोष्ट स्पष्ट होती, हे काहीतरी साधं नव्हतं. घरात आलेल्या त्या लोकांनी थेट हालचाल सुरू केली. कुणी दरवाजे बंद केले, कुणी लाईट्स चालू बंद करत परिस्थिती गोंधळात टाकली. त्यांच्या प्रत्येकांच्या हालचालीत एक नियोजन दिसत होतं. घरातील प्रत्येक खोलीत ते जणू आधीच ओळखीप्रमाणे फिरत होते. कोणत्या कपाटात काय आहे, कोणत्या खोलीत काय, कोण झोपलेलं आहे, त्यांना सगळं माहीत असल्यासारखं वाटत होतं. महिलांना ढकलण्यात आलं. ओरडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गप्प बसवलं गेलं. घरातील सामान इकडे तिकडे फेकलं जाऊ लागलं. वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं. घरातील पुरुषाने धाडस करून विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न काही क्षणातच थांबवला गेला. त्याच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्याचा आवाज ऐकून घरातील इतर सदस्य अधिकच घाबरले. कुणी रडत होतं, कुणी देवाचं नाव घेत होतं, तर कुणी पूर्णपणे थिजून गेलं होतं. त्या लोकांचा उद्देश स्पष्ट होता. त्यांना काहीतरी हवं होतं आणि ते मिळेपर्यंत ते थांबणार नव्हते. प्रत्येक कपाट उघडलं जात होतं. प्रत्येक वस्तू तपासली जात होती. महिलेच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढले गेले. विरोध करण्याचा कोणताही प्रयत्न थेट हिंसेत बदलत होता. त्या क्षणी त्या कुटुंबासाठी वेळ थांबला होता. घरातील प्रत्येक मिनिट आता जणू तासासारखा वाटत होता. भीती इतकी वाढली होती की श्वास घेणंही कठीण झालं होतं. आता घरात पूर्णपणे अस्ताव्यस्त स्थिती निर्माण झाली होती. पण ते लोक अजूनही काहीतरी शोधत होते. जणू त्यांना ठराविक गोष्टीचीच गरज होती. शेवटी त्यांनी जे हवं होतं ते मिळाल्यासारखं त्यांना दिसलं. त्यांच्या हालचाली थोड्या शांत झाल्या आणि मग अचानक जसं ते होते तसेच ते निघून गेले. काही क्षणात सगळं शांत झालं. फक्त घरात राहिला तो गोंधळ, जखमा आणि भीतीचा थरकाप. काही वेळानंतर शेजाऱ्यांना आवाज ऐकू आला. ते धावत आले. आतलं दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. लगेच मदतीची धावपळ सुरू झाली. जखमींना बाहेर काढण्यात आलं. काही जण शुद्धीत होते, काही अर्धवट बेशुद्ध. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव, भीती. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती पाहून तपास सुरू केला. पोलिसांना लगेचच लक्षात आलं हा साधा प्रकार नाही. हे सगळं खूप आधीपासून प्लॅन केलं गेलं होतं. प्रत्येक हालचाल विचारपूर्वक होत होती. घराची रेकी आधीच झालेली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला. कारण बाहेरून आलेल्या त्या लोकांना घरातील प्रत्येक गोष्ट माहीत होती. आता प्रश्न उभा राहतो, कोण होते ते आणि त्यांना इतकी माहिती कशी मिळाली? घरातील कुणीतरी माहिती दिली होती का, की कुणीतरी बाहेरून नजर ठेवत होतं? ही घटना फक्त एका घरापुरती मर्यादित नव्हती. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आणि शेवटी उघड झालं ते सत्य. हा प्रकार म्हणजे एक अत्यंत नियोजित दरोडा होता. 8 ते 10 जणांची टोळी, चेहऱ्यावर कापड, हातात शस्त्र आणि आधीच केलेली रेकी. या रात्रीची ती कडी वाजली आणि एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून गेलं.